धानोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात शिवप्रेमींची मोठी उपस्थिती। नंदुरबार तालुक्यातील धानोरा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली। यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून तसेच श्रीफळ फोडून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी पंचायत समिती सदस्य सुनील वसावे व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पाडवी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर नारळ फोडून महाराजांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना महेंद्र चित्ते यांनी केली। त्यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत शिवाजी महाराजांच्या विचारांचे महत्त्व सांगितले। यावेळी सचिन वरसाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन कार्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेसाठी दिलेले योगदान याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सुनील वसावे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश तिजवीज, देवीदास पवार, डॉक्टर कमलाकर पाटील, डॉक्टर राजू चौधरी, डॉक्टर अजय श्रीवास्तव, डॉक्टर शिवरंजन मोरे, महेंद्र चौधरी, रमेश पाटील, भैया महाजन, बटू चौधरी, महेंद्र चित्ते, बंसीलाल चौधरी, दीपक पाडवी, प्रशांत पाटील, सचिन वरसाडे, संदीप राठोड, आकाश तिजवीज, महेश कोळी, अर्जुन सिंग वसावे, भिकाभाऊ चौधरी, प्रकाश पाडवी, गोलू चौधरी, कुंवरसिंग वसावे, आबा चौधरी, यशवंत वसावे, साहेबराव अहिरे, सौरव चौधरी, किरण चौधरी, सागर भोई, धनराज चित्ते, राजू ठाकरे, यश भोई, मयूर वसावे, सुधाकर वसावे, मोहम्मद खाटी, कल्पेश शर्मा, कृष्णा चौधरी, जतीन नरवे, प्रणव चौधरी, हर्ष वरसाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सचिन वरसाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले। कमी झाले असेल किंवा नदीला लागून एकही विहीर असेल की विहिरीचं पाणी कमी झालं असेल, तर अशा अनेक काम आपण करत आलेलो आहोत। ह्या कामाचे उद्दिष्ट एकच आहे की आपलं गाव, आपल्या गावाच्या लोकांचं काम हे जिल्ह्यापर्यंत, राज्यापर्यंत आणि राष्ट्रापर्यंत कशा प्रकारे जाईल हे आपलं जे कार्य आहे ते निरंतर चालू आलेलं आहे। निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करायची आणि काम केले, काळ्या उन्हामध्ये आपण काम केलं आणि काम करत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु त्या अडचणींना मात देऊन आपण नदी खोलीकरण केली। नदी खोलीकरण केल्यानंतर संपूर्ण नदी आपण मोठ्या प्रमाणामध्ये तिचं जे क्षेत्रफळ आहे ते मोठं केलं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या